नमस्कार. आपलं महाराष्ट्र राज्य कधी विचार केलाय की इतक्या मोठ्या राज्याचा कारभार नेमका कसा चालतो? आज आपण महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपण पाहणार आहोत की ते कोणते 6 विभाग आणि 36 जिल्हे आहेत जे या राज्याला एकसंध ठेवतात. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. आता बघा, महाराष्ट्र म्हणजे काही लहान-सहान राज्य नाहीये. क्षेत्रफळाचा विचार केला तर देशात 3ऱ्या नंबरवर येतं. मग साहजिकच प्रश्न पडतो की इतका मोठा पसारा, इतकी वेगवेगळी लोकं, संस्कृती, हे सगळं एवढ्या सुरळीतपणे चालतं तरी कसं? तर याचं उत्तर आहे ना, ते एका खूप सोप्या पण तितक्याच प्रभावी रचनेत दडलेलं आहे. ही संपूर्ण जी काही रचना आहे ती फक्त 2 आकड्यांभोवती फिरते, 6 आणि 36. म्हणजे बघा, महाराष्ट्राला 6 मोठ्या प्रशासकीय विभागांमध्ये विभागलं गेलंय आणि या विभागांमध्ये मिळून येतात एकूण 36 जिल्हे. हे 2 आकडेच आपल्या महाराष्ट्राच्या कारभाराचा पाया आहेत. पहिला आणि महत्त्वाचा आकडा म्हणजे 6. हे आहेत महाराष्ट्राचे मोठे प्रशासकीय विभाग. आणि दुसरा आकडा आहे 36. हे आहेत त्या विभागांच्या आत येणारे जिल्हे. सोपा आहे की नाही? 6 विभाग आणि 36 जिल्हे. याच रचनेतून आपण आज पुढे जाणार आहोत. चला तर मग आता वेळ न घालवता थेट नकाशावरच्या या प्रवासाला सुरुवात करूया आणि महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा जवळून अनुभवूया. आपल्या प्रवासाची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्राच्या पश्चिम दारातून. हो, अरबी समुद्राच्या लाटांनी वेढलेला आपला निसर्गरम्य कोकण विभाग. हा भाग फक्त सुंदरच नाहीये, तर आर्थिक आणि सामरिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. तर कोकण विभागात एकूण 7 जिल्हे येतात. आपण जर नकाशावर पाहिलं तर अगदी उत्तरेकडून सुरुवात होते पालघर आणि ठाण्याने. त्यानंतर येतं आपल्या राज्याचं हृदय, आपली आर्थिक राजधानी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. आणि मग जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसतसे लागतात ऐतिहासिक रायगड, मग निसर्गरम्य रत्नागिरी आणि अगदी शेवटी महाराष्ट्राचं टोक म्हणजे सिंधुदुर्ग. बरं, आता समुद्रकिनारा सोडून आपण सह्याद्री ओलांडून आत येऊया, थेट पश्चिम महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात. हा भाग म्हणजे पुणे आणि नाशिक या 2 अत्यंत महत्त्वाच्या विभागांचं घर आहे. इथे पाहिलं तर दोन्ही विभागांमध्ये प्रत्येकी 5-5 जिल्हे आहेत. एका बाजूला आहे पुणे विभाग, जो साखरपट्टा आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो. त्यात येतात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. तर दुसऱ्या बाजूला आहे नाशिक विभाग, जे कृषी आणि उद्योगांचं एक मोठं केंद्र आहे. यात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगावचा समावेश होतो. आता आपण प्रवास करतोय महाराष्ट्राच्या अगदी मध्यभागी, म्हणजेच मराठवाड्याच्या भूमीत. या प्रदेशाने अनेक राजवटी पाहिल्या आहेत आणि त्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा खरंच खूप मोठा आहे. मराठवाडा म्हणजेच आपला छत्रपती संभाजीनगर विभाग. हा विभाग जिल्ह्यांच्या बाबतीत सगळ्यात मोठा आहे. एकूण 8 जिल्हे आहेत यात. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि हो, आता नवीन नाव मिळालेला उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव. आपला हा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आपण पोहोचलोय महाराष्ट्राच्या पूर्वेकडील प्रदेशात, ज्याला आपण सगळे विदर्भ म्हणून ओळखतो. हा जो विस्तीर्ण प्रदेश आहे तो अमरावती आणि नागपूर या 2 प्रशासकीय विभागांमध्ये विभागलेला आहे. इथे ही दोन्ही विभागांची एक खास ओळख आहे. एका बाजूला कापसासाठी प्रसिद्ध असलेला अमरावती विभाग, ज्यात अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ हे जिल्हे आहेत. तर दुसऱ्या बाजूला संत्र्यांसाठी ओळखला जाणारा राज्याची उपराजधानी असलेला नागपूर विभाग. यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे येतात. तर कोकणापासून विदर्भापर्यंतचा हा सफर आपण पूर्ण केलाय. आता वेळ आली आहे या नकाशाचे सगळे तुकडे एकत्र जोडण्याची. बघूया तरी ही प्रशासकीय पझल पूर्ण झाल्यावर कशी दिसते. चला तर मग विचार करूया. हे 6 विभाग आणि हे 36 जिल्हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या महाराष्ट्राचा संपूर्ण प्रशासकीय नकाशा नेमका दिसतो कसा? आणि हे आहे त्याचं उत्तर अगदी समोर. बघा, या एकाच तक्त्यात महाराष्ट्राची संपूर्ण प्रशासकीय रचना आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. कोकणापासून नागपूरपर्यंतचे हे 6 विभाग आणि त्यामधले हे सर्व 36 जिल्हे. याच रचनेमुळे राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत प्रशासन पोहोचतं आणि सगळा कारभार सुरळीत चालतो. तर असा हा सगळा आपला महाराष्ट्राचा प्रशासकीय नकाशा. पण जाता जाता एक विचार मनात येतो की एवढ्या मोठ्या राज्याला असं विभागांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये वाटण्याची नेमकी गरज काय असेल? म्हणजे फक्त कारभार सोपा व्हावा एवढंच कारण आहे की यामागे काहीतरी खोल म्हणजे सामाजिक, आर्थिक किंवा ऐतिहासिक कारणं पण दडलेली असतील? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, नाही का?